सर्वांना सलाम. सलाम. खूप जास्त पाऊस पडल्यामुळे आवाज थोडा निघत नाही. आजच्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि त्याची 26 ते 54 ही वचनं आहेत. पहिले शमूएल 17, 26 ते 54. आपण मला वाटतं हे सर्व वचनं वाचण्यास वेळ जाईल, पण देवाचं वचन आहे, आपल्याला ते वाचलं पाहिजे. समोरून सांगणारा बरोबर सांगत आहे की मनाचं सांगत आहे, या गोष्टीवर लक्ष ठेवणं देखील आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आपणासमोर वाचतो आपल्या पवित्र शास्त्रात. आपण नीट लक्ष द्या. पहिले शमूएल 17, 26 पासून जर मिळालं असेल तर प्रभू येशूच्या नावात मी सुरुवात करतो. आसपास उभे असणाऱ्या लोकांस दाविदाने विचारले, या पलिष्ट्यास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाची सेना तुच्छ लेखाव्या काय? लोकांनी त्यास वरच्या प्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करेल त्यास अमुक अमुक मिळेल. दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता, ते त्याचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले आणि तो दाविदावर संतापून म्हणाला, इथे आलाच कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे आहेत, ती रानात तो कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे. तू केवळ लढाई पाहण्यास इथे आला आहे. दावीद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना. मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला व तेथे त्याने तसेच विचारले. तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. वचन 31. दावीद बोलला, ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शाऊलास कळविले व त्याने त्यास बोलावून पाठविले. मग दावीद शाऊलास म्हणाला, त्या पलिष्ट्यामुळे कोणी माणसाचे मन कचरू नये, आपला दास जाऊन त्याशी लढेल. शाऊल दाविदास म्हणाला, त्या पलिष्ट्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो तर बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्व लिहून कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला आणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले. हा असुंती पलिष्ठी त्या दोघांपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेस तुच्छ लेखले आहे. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला या पलिष्ट्याच्या हातातून सोडवेल. तेव्हा शाऊल दावीदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. शाऊलाने आपला पेहराव दाविदास देविला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढविले. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला, कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शाऊलास म्हणाला, ही घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला त्याचा सराव नाही. म्हणून दाविदाने ती उतरून ठेवली. मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवली आणि आपली गोपन हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला. तिकडे तो पलिष्ठी दाविदाजवळ आला. त्याचा शस्त्रवाग त्याच्या पुढे चालू होता. त्या पलिष्ट्याने दाविदास नाळून पाहिले, तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो पलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यावर पुढे आला आहेस? त्या पलिष्ट्याने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदास वेशात दिले. तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये, म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास व वनपशूस देतो. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तलवार, भाला, बर्ची घेऊन माझ्यावर चालून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला
माझ्या हाती देईन, मी तुझा वध करेन व तुझे शिर धडापासून वेगळे करेन. मी आज बलिष्ठ सैन्यांची प्रेते आकाशातील पक्षासह वन पशुतील, तेव्हा इस्रायलामध्ये देव आहेस असे अख्खी पृथ्वी विदित होईल. आणि पूर्ण इतिहास पुढचा मी वाचत नाही, आपल्या सर्वांना तो अगदी चांगल्या रीतीने अवगत आहे. या ठिकाणी माझा आजचा विषय आहे आणखी 4 दगड. ही घटना जवळजवळ संडे स्कूल पासून सर्वच लेकरांना अवगत आहे, माहिती आहे, शिकवली जाते. पण देवाचं वचन आम्हाला नेहमी आश्चर्याचा धक्का देतो. त्याच्या आज्ञाद्वारे त्याचे नवीन सत्य प्रकट करतो, नवीन शिकवण देतो, नवीन धडा देतो. आणि आजच्या परिस्थितीशी आम्ही कसं त्याचा उपयोग करावा, त्या वचनाचा, याचं धाडस तो त्याच्या वचनातून देत असतो. या ठिकाणी आम्ही पाहिलं, या घटनेच्या आधी दावीदाचा परिचय, दावीदाला कोणी ओळखत नव्हतं. सर्वसाधारणपणे हा अपरिचित व्यक्ती हा तरुण आहे, कोणाला त्याची कल्पना नाही. आणि अचानक अशी एक घटना घडते की अचानकपणे तो सर्वांना त्याच्या नावानिशी माहिती होतं, अमुक अमुक हा व्यक्ती, त्याचं नाव दावीद आहे. जेव्हा आम्ही प्रामाणिक असतो एकांतात, जेव्हा आम्ही विश्वासू असतो एकांतात, जेव्हा आम्ही एकनिष्ठ असतो एकांतात देवासोबत, तेव्हा देव जाणून बुजून अशी एखादी घटना घडवतो की त्यामुळे तो व्यक्ती उजेडात येतो, प्रकाशात येतो. मला इथे हा वृत्तांत मी खूपदा वाचला आणि परत एकदा वाचत असताना मला अजून एक नवीन गोष्ट कळली, समजली स्वतःला. पलिष्ठी एका बाजूला डोंगरावर आहे, इस्रायली दुसऱ्या डोंगरावर आहे, मध्ये एक खाडी आहे. हे इथून दम देत आहे, हे इथून दम देत आहे, युद्धाला प्रोत्साहन आणि आव्हान दोन्ही बाजूने देत आहे. जर शक्य झालं असतं तर दोघं उतरले असते खाली, दोघी सैन्याने युद्ध केलं असतं, जो जिंकला असता तो जिंकला असता. पण बघा देव कशा रीतीने कार्य करतो, कारण देवाला या प्रामाणिक व्यक्तीला पुढे आणायचं होतं. त्यामुळे देवाने सर्व घडून आणलं, ह्यांच्यातून एक योद्धा उभा केला आणि तो आव्हान देतो, एवढे लढण्यापेक्षा एक 1 and 1 होऊन जाऊ द्या, मी येतो आणि तुमच्यातला कोणी येऊ द्या. का घडलंय आम्हाला विचार करायची गरज आहे. कारण देवाला या पिक्चर मध्ये, या सीन मध्ये दावीदाला आणायचं होतं. आणि ज्या दावीदाला कोणी ओळखत नव्हतं, ह्या घटनेनंतर सगळ्यांच्या तोंडात एकच नाव, दावीद, इशायाचा पुत्र दावीद. या इशायाच्या 3 लेकरं, 3 पुत्र, 1 2 3 प्रथम युद्धात होते, पण त्यांनी त्याच्या बापाचं नाव मोठं केलं नाही. लढाईचे योद्धे प्रवीण होते, पण ह्यानी केलं. देव परिस्थिती अशी घडून आणतो की त्याच्या व्यक्तीला, त्याने निवडलेल्या व्यक्तीला त्याच्या योग्य समयी तो उंच करतो. कारण त्याने देवाला नेहमी सर्वत्र उंच केलेलं असतं. ह्याच्यावरून एक धडा आम्हाला मिळतो. आम्हाला उंच व्हायचं असेल, आमचं नाव देवासाठी उंच करायचं असेल, आम्हाला सर्वत्र आमची कीर्ती व्हावी लागेल, असं वाटत असेल, प्रतिष्ठा, मान, सन्मान, पद, अधिकार असा वारशाने मिळत नसतो देवाच्या राज्यामध्ये. तर जेव्हा देव एखाद्याला पाचारण करतो, एखाद्याला ओळखतो, एखाद्या बरोबर त्याचे घनिष्ठ संबंध असतात, त्याच्यासाठी देव किती पावलं पुढे जातो आणि त्या व्यक्तीला सीन मध्ये ते आणतो. म्हणून आम्हाला जर काय हवं आहे तर प्रथम एकांतामध्ये, जसं मी मागच्या वेळेस म्हटलं, आमचं गुप्त नातं, आमचं रिलेशन, आमचं बंधन, देवाबरोबर जी नाळ आमची जोडलेली आहे,
ती प्रामाणिक असावी, शुद्ध असावी, स्वच्छ असावी. मग देव काही करतो, काही करतो. देव परिस्थिती बदलून देतो. त्या एका व्यक्तीसाठी हे इथे दिसतं, ज्या दाविदाला कोणी ओळखत नाही. त्याचा बाप देखील त्याचं नाव घेत नाही. आपण मागे पाहिलं जेव्हा शमूएल आला अभिषेक करायला, एक धाकटा आहे असं म्हणतो, त्या तो काय कामाचा नाही तुमच्या, तो तिथे. सर्वप्रथम जर आम्ही पाहिलं 26व्या वचनामध्ये, तर दावीद त्या ठिकाणी आला, ती परिस्थिती तो बघतो की हा कोणीतरी येतो, अवाढव्य व्यक्ती इथे समोर येतो आणि हा देवाच्या सैन्यांना शिव्याशाप देतो, आव्हान करतो. आणि जेव्हा तो आव्हान करतो तेव्हा हे पळून जातात. शाऊल राजाही पळून जातो, त्याचे भाऊही पळून जातात, ते सैनिकही पळून जातात. आणि तो प्रथम जेव्हा येतो तेव्हा त्याला काहीतरी हवं आहे, तिथे बक्षीस पाहिजे, बक्षीस. काही वेळेला बघा 26व्या वचनात लिहिलं आहे, तो म्हणतो या बलिष्ठाला ठार मारून इस्रायलची निर्भसना थांबविल्यास काय इनाम मिळणार आहे. तो म्हणतो ह्याला जर कोणी ठार मारलं, ह्याच्याशी जर कोणी लढाई केली तर त्या व्यक्तीला काय मिळेल, काय बक्षीस होतं माहिती आपल्याला. इथे शाऊल राजाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता की तो देखील पळून जात होता. अशी भीती, तो गलियात नावाचा राक्षस तिथे यांना भीती घालवत होता. भीती, कोणाची हिंमत नाही त्याच्यासमोर उभं राहायची. आणि शाऊलाने बक्षीस डिक्लेअर केलं होतं. कोणतं बघा 25व्या वचनामध्ये, 25व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये तो म्हणतो जो कोणी त्याला ठार मारेल त्यास राजा पहिलं बक्षीस काय देणार आहे, त्याला बहुत धन देऊन संपन्न करणार आहे, बहुत धन मिळणार आहे जो बलिष्ठाला मारणार आहे. दुसरं आपली कन्या त्यास देणार आहे. आणि तिसरं इस्रायलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र राहणार आहे. पूर्ण घराणंच, पूर्ण खानदानच. इतके मोठे 3 बक्षीस तिथे ठेवलेले आहे. आणि जेव्हा दावीद ते बक्षीस ऐकतो त्यालाही इंटरेस्ट निर्माण होतो. बक्षीस एवढे मोठे आहे, त्याच्यापेक्षा शस्त्र कितीतरी मोठा आहे. म्हणून राजा आपली मुलगी बी द्यायला तयार आहे आणि वाटेल ते करायला तयार आहे, जो त्याला त्याच्याशी लढल आणि जो त्याला संपवेल. आम्ही पुष्कळदा देवाची सेवा, देवाचं कार्य, देवाच्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो तेव्हा कुठेतरी आमच्या मनात असतं की आम्हाला काय मिळेल, मला पंच म्हणून घेतलं तरच मी करेल, असं नाही करू शकत. मला काय मिळेल, मला कोणीतरी विचारायला पाहिजे, मला 4 लोकांनी सलाम करायला पाहिजे, मी मंडळीचा अध्यक्ष पाहिजे, मी मंडळीचा अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, माझ्या नावाच्या आधी लेबल पाहिजे. मला काय मिळेल तर मी करेन, नाही तर मला इंटरेस्ट नाही. आहे अशी सत्यता. इतक्या अनुभवातून मी किती मंडळावर सेवा केली. एक वेळेस माझं अध्यक्षपद देखील काढलं गेलं आणि मी तिथे ऍक्टिव्ह पाळत आहे. मी पाहिलं जर पद नाही, सेवा नाही. आव्हानं तर विसरूनच जा. गोल्यात गेला दुसऱ्या बाजूला, पहिले मला काय मिळेल. आणि दावीद म्हणतो काही ना मिळेल जर कोणी त्याच्याशी लढला तर. थोडासा स्वार्थ प्रत्येकाचा कुठेतरी दडलेला असतो. त्यापेक्षाही कठीण गोष्ट अशी असते, एखाद्याला पदावरून पाय उतार केला तर त्याच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट त्या मंडळीत जाणं आणि लोकांशी संबंध ठेवणं.
पण जो व्यक्ती निस्वार्थ देवासाठी लढतो, ही लढाई आहे. पद म्हणजे लढाई आहे. मी आता लेकरांना व आराधना सुरू होण्याच्या आधी ते सांगत होतो, ही आपली टीम आहे, आम्हाला लढायचं आहे आणि तुम्ही माझ्यासोबत उभं राहून लढलं पाहिजे. उद्या मी असेल नसेल, आपल्या लोकांना आपल्याला देवासोबत पुढे घेऊन जायचं आहे, देवामध्ये पुढे घेऊन जायचं आहे आणि मला तुमचा सपोर्ट हवा आहे. पद असो नसो, मी काही असो, मला लढायचं आहे देवासाठी आणि स्वार्थ त्याग मला केलाच पाहिजे. आणि मग आम्ही बघतो मला काहीतरी बक्षीस मिळेल, मला काहीतरी माझा काहीतरी फायदा होईल, तेव्हा मीच देवाचं काहीतरी करेल. मी काहीतरी केलं असं जेव्हा लोकांना दिसेल तेव्हा मला ते चांगलं म्हणतील. वाचूया मत्तेचं सुवर्तमान 5वा अध्याय आणि 46व वचन. मत्तई 5 आणि 46 मध्ये आहे, कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात. आणि 6वा अध्याय 1 पासून जर वाचलं तेव्हा आम्हाला ह्याचं गांभीर्य समजेल. माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी पहा. येशू म्हणतो, येशू केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. विषय संपला. यास्तव जेव्हा जेव्हा तू दान धर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपल्या पुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दान धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे प्रतिफळ देईल. 5व्या वचनात दिलं आहे, तसे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीतात तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याशी प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करीतात तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, कारण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्या पाशी मागण्यापूर्वी जाणून आहे. येशू म्हणतो. आणि मग आता प्रार्थना कशी करायची हे पुढे तो शिकवतो. जी प्रार्थना आम्ही नेहमी म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बापा, आणि मग तो त्याचा एक मॉडेल तिथे देतो. अशी प्रार्थना. आणि कोणीतरी मला चांगलं म्हणेल, मला काहीतरी मिळेल, मला काहीतरी माझ्यासोबत होईल तरच मी करेल, नाही तर मी करणार नाही. ते परराष्ट्रीय पण करतात. पुढे जाऊ. दावीद आपण बघतो, जी वस्तुस्थिती त्याच्या समोर होती, त्याच्या भावांसमोर होती, राजासमोर होती, इस्रायलच्या सैन्यांसमोर होती, त्या वस्तुस्थिती म्हणजे एक अवाढव्य योद्धा, ज्याची मुकाबला, ज्याचे बरोबरी कोणी करू शकत नाही, तो ओरडून आव्हान देत असलेला आहे. 40 दिवस सकाळ आणि संध्याकाळ येऊन तो यांना आव्हान करत होता, दम देत होता आपल्या भाषेमध्ये, म्हणजे 80 वेळेला झालेला, 80 वेळेला रोज येऊन दम देत आहे. सर्व इस्रायल लोकांनी
दाविदाने पाहिलेला तोच धिप्पाड मनुष्य पाहिला, जो धिप्पाड मनुष्य विजांच्या कडकडाप्रमाणे जो आवाज येतो त्याप्रमाणे ओरडत होता. तिथून उरात छातीमध्ये धडकी भरवेल अशी गर्जना तो करत होता. जे सर्व त्याच्याकडे पाहत होते, दावीद देखील पाहत होता. त्याने पहिल्यांदा तो शिदोरी आपल्या भावांना घेऊन आले तेव्हा त्यांनी ऐकलं. पहिल्या वेळेसच त्यांनी पाहिलं. पण जे सर्व पाहत होते त्याच्यापेक्षा दाविदाचा त्याच घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. वेगळ्या नजरेने त्यांनी पाहिलं. सेम परिस्थिती आहे, सर्व वेगळ्या रीतीने भीतीने पाहत आहे, पण हा वेगळ्या नजरेने पाहत आहे. इथे रहस्य दडलेलं आहे. यालाच विश्वास म्हणतात. विश्वास म्हणजे इतर प्रत्येक जण जे पाहतो, जे वास्तव पाहतो, पण त्याविषयी वेगळा विचार करतो. जसं सर्व विचार करतात तसं नाही, पण वेगळा विचार करतो, तो आहे विश्वास. या गल्ल्याला हरवणं अशक्य आहे सर्वांना वाटत होतं. म्हणून ते 40 दिवस पळून चालले होते. तर ह्याला हरवणं, ह्याला मात करणं सहज शक्य आहे दाविदाला वाटत. शाऊल आणि त्याच्या सैन्याने भीतीने प्रतिक्रिया दिली. दाविदाने देवाच्या उत्साहाने, द्वेषाने दाविदाने प्रतिक्रिया. शब्द बघा दाविदाचे काय म्हणतात तो 26व्या वचनात. हा बेसुंती बलिष्ठी आहे तरी कोण, म्हणून मला दावीद आवडतो. इस्रायल सैन्याला त्याला पाहून पळून जायचं होतं, तर दाविदाला त्याच्या दिशेने जायचं होतं. इतर लोकांपेक्षा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा ख्रिस्ती व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि म्हणूनच आम्हाला विश्वासणारे म्हणतात, बिलीव्हर्स म्हणतात. का म्हणतात? का जसं जग बघतं तसं आम्ही बघत नाही. जसं इतरांना दिसतं आम्हाला ते वेगळं दिसतं. आणि म्हणून आम्ही विश्वासाने चालतो. पुढे धोका आहे, पुढे डेंजर आहे, पुढे भीती आहे, पुढे मरण आहे. जग आम्हाला सांगतं तडजोड करून टाका. आम्ही म्हणतो पुढे काही असलं, पुढे काही असलं, मरण जरी असलं आम्ही भीत नाही, कारण आमच्या बाजूने तो आहे जिवंत. हा ख्रिस्ती लोकांची ओळख ही आहे. देवाला विरोध करणाऱ्या लोकांचा नाश अटळ आहे, ख्रिस्ती लोकांना माहिती आहे. आणि म्हणून आम्ही सर्व देवावर सोडतो. या ठिकाणी दावीद त्याच्या जीवनातून आम्हाला बरंच काही शिकायचं आहे. आमच्या विश्वासात जर पुढे जायचं आहे आणि प्रत्येक गल्ल्यात हाणून पाडायचं आहे, तर आज आम्हाला दावीदावरच्या जीवनातून आम्हाला काही धडे घ्यावे लागतील. आणि नुसते घ्यावे लागणार नाही, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याचं रोज लागूकरण करावं लागणार आहे. कारण एक पण दिवस आम्ही चुकलो तर तो गल्ल्यात आम्हाला सोडणार नाही. दाविदाचं प्रोत्साहन बघा, त्याचा उत्साह, त्याचा प्रोत्साहन आहे, त्याला निराश करणारे आहे. आणि या दोन्ही संमिश्र भावनेने दावीद पुढे आहे. जेव्हा एखादा व्यक्ती विश्वासात पुढे जायला लागतो, निराश करणारे पण तिथे असतात. स्वतः करत नाही, स्वतःत हिंमत नाही, स्वतःत विश्वास नाही, पण जो करतो त्याला निराश करणं. जो विश्वासात चालतो त्याच्या मनात त्याच्या समोर शंका कुशंका निर्माण करून त्याच्या पुढे अडखळ निर्माण करणारे आपलेच असतात. इथे बघा,
17व्या वचनात 17:27 मध्ये दावीद म्हणतो, दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता आहे, त्याचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले, तेव्हा तो दावीदावर संतापून म्हणाला, येथे आलास कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे आहेत, ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेस? तुझी घमेंड व तुझा मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे. तू केवळ लढाई पाहायला झाला आहे. दाविदाचा सख्खा मोठा भाऊ दाविदाला निराश करत आहे. एका बाजूने तो आव्हानाने भरलेला आहे, उत्साहाने भरलेला आहे, विश्वासाने भरलेला आहे. अरे तुमची हिंमत नाही, त्या गल्ल्यात नुसता दरकाळी फोडले का तुम्ही बिळात बसून जातात. आणि इथे कोणीतरी आलेला आहे त्यालाही तुम्ही निराश करतात, त्याचे पाय खेचतात, त्यालाही भीतीच्या गोष्टी दाखवतात, त्यालाही संपवण्याचा प्रयत्न करतात, त्यालाही मागे खेचतात. त्याचा जो उत्साह आहे, आवेश आहे, तो कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न त्याचे भाऊ करत आहे. तो कशाला आला? म्हणजे तुझा उद्देश काय देण्याचा? जी तुला जबाबदारी सोपलेले रानामध्ये शेरडे मेंढरे कोणाच्या हवाली करून आला असतो, तुला काळजी नाही. त्याच्या जबाबदारीची आठवण करून देतात. तो तर सोपून येतो कोणाला तरी. अरे पण तुम्हाला जी जबाबदारी आहे इस्रायलाच्या शत्रू बरोबर दोन हात करायची, तुमच्या जबाबदारीविषयी काय? मोठे मोठे त्या सैन्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट आहे, मेडल्स आहेत, त्याचं काय? कुठे गेले? मोठे मोठे प्रार्थनावीर, मोठे मोठे उपास करणारे, मोठे मोठे दान धर्म करणारे कुठे गेले? जेव्हा वेळ ती लढायची तेव्हा कुठे गेले? जेव्हा वेळ ती लोकांना वाचवायची तेव्हा कुठे गेले? तेव्हा पाठ फिरून गेले, निराश झाले, दुसऱ्यांना निराश केले. तो म्हणतो तुझी घमेंड. त्याचा भाऊ त्याला म्हणतो तुझी घमेंड आणि तुझ्या मनाचा उद्दामपणा मला चांगला माहिती. दाविदाची असेल घमेंड, पण ती देवासाठी. दाविदाचा उत्साह देवासाठी आहे. दाविदाचा विश्वास एक पण गोष्टीसाठी तडजोड न करण्याची त्याची जी वृत्ती देवासाठी आहे आणि ती योग्य आहे. ते म्हणतात तू इथे केवळ लढाई पाहायला आला, म्हणजे गंमत पाहायला आला आहे, टाइमपास करायला आला आहे. म्हणजे त्याच्या तो गांभीर्य नाही तुझ्यामध्ये. या गोष्टींवर द्वारे त्याच्यावर टीका करण्यात आली, त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला, त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. अरे तो तिथे उभा तुम्हाला आव्हान देते, त्याच्यावर लक्ष केंद्रित कर ना. ह्याला कशाला बोलत आहे तू? आम्हाला मिळून आपण चला लढू असं बोल ना. आपल्या समोर असलेला शत्रू मोठा आहे, आपल्या समोर असलेला शत्रू अजिंक्य आहे, त्याला हरू शकत नाही. काहीतरी विचार करू असं बोल ना. दाविदाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. 30व्या वचनामध्ये आम्ही बघतो दावीद डायरेक्ट काय केलं, त्याने तो बोलतच आहे. तो म्हणतो मी फक्त एक शब्द बोलला ना, मी काय केलं असं म्हणतो. आणि 30व्या वचनात म्हणतो तो त्यांच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला. लगेच यांना इग्नोर केलं त्याने आणि दुसऱ्या एकाकडे तो गेला. आणि चौकशी करत असताना तो काय बोलत आहे, कोणीतरी जाऊन शौलाला सांगितलं की इथे कोणीतरी आहे जो उलट ह्याची चौकशी करू राहिला आहे. आम्ही तर हा कसा भीती घालवत आहे हे तुला सांगत आहे, हा उलट त्याची चौकशी करत आहे. असं हे वागणं त्या सैनिकांनाही वेगळं वाटलं आणि त्यांनी त्याला राजाकडे नेलं.
आणि दावीद आपल्या म्हणण्यावर, सगळ्यात आपण वचन पाहणार नाही वेळेअभावी, दावीद जे बोलला त्याच्यावर तो ठाम होता. परंतु 33व्या वचनामध्ये आम्ही बघतो की शाऊल म्हणतो दावीदाला, या पलिष्ठ्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तो केवळ तरुण आहे आणि तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे. म्हणजे गोल्याथाला आहे, बालपणापासून माहिती आहे गोल्यात कोण आहे. दावीद आपल्या स्टेटमेंटवर शब्द जे तो बोलला त्याच्यावर तो ठाम आहे, तो पक्का आहे, विश्वासाने पूर्ण आहे. दुसऱ्या बाजूला इस्रायलचा पहिला राजा शाऊल म्हणतो, तो संशय व्यक्त करतो, त्याची तुझी बरोबरी नाही. आणि जेव्हा शाऊल संशय व्यक्त करतो तेव्हा दावीद त्याच्या विश्वासाची कारण देतो. कसा मी देवाबरोबर विश्वासू असल्यामुळे देव पण माझ्या बरोबर विश्वासू होता. आणि तो कारण देताना तो म्हणतो की पूर्वी देव माझ्यासोबत कसा होता. तो म्हणतो 34 ते 27 ही जी वचनं, 34 ते 37 ही जी वचनं जर आम्ही वाचली तर तिथे लिहितो की कसं एकदा सिंह आणि एकदा अस्वल यांनी त्या मेंढरांवर झडप घातली आणि त्यांना ते घेऊन जात होते. आणि ते घेऊन जात असताना दावीदाने त्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग केला नाही तर सिंहाची तर दाढी धरून त्याला उलटा पाडला आणि त्याच्या पंजामधून, त्याच्या जबाड्यामधून ते मेंढरू त्याने परत आणलं. दावीद अनुभव सांगत, अनुभव उगीच हवेत बोलत नाही. ज्या लढाया त्याने तिथे केल्या त्याचा अनुभव दावीद शाऊलाला सांगत आहे. आणि तो म्हणतो तेव्हा अगोदर पासून माझा देव माझं सहाय्य करत आहे. तो म्हणतो देवाबद्दल असलेले त्याचे घनिष्ठ संबंध, त्याचं नातं, देवाची असलेली ओळख की तो मला सहाय्य करेल म्हणजे करेल, दुनिया करते तिकडे होऊन जाऊ दे म्हणून मी डायरेक्ट भिडतो. तो सिंह असू द्या, अस्वल असू द्या, आणि हा कोणी असू द्या जो ओढत आहे. तो म्हणतो ज्या परमेश्वराने मला त्यांच्या दाबाड्यातून सोडवलं, त्यांच्या हातातून सोडवलं, तोच मला सोडवल, तोच मला सोडवल. वाचूया 2 करीन त्याचा पहिला अध्याय 10 वचन कोणीतरी वाचा. 2 करीन 1:10. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले, तो आता सोडवीत आहे आणि तो आम्हाला ह्या पुढे सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. त्याने म्हणजे देवाने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले, तोच आताही सोडवेल आणि ह्या पुढेही सोडवेल. देवाचा दास बघा, दाविदाप्रमाणे, दानिएलाप्रमाणे, शाऊल, शद्रक, मेशक, अबेदनगो प्रमाणे त्यांचा विश्वास बघा. दाविदाने विश्वासाने वाटचाल केली. शाऊलाच्या मनात विचार आहे तो कदाचित दाविदाचं म्हणणं बरोबर असेल आणि म्हणून शाऊल काय करतो, त्याला आपली शस्त्र घालायला लावतो, स्वतःची शस्त्र देतो. स्वतः जात नाही पण ह्याला देतो. राजाचं कर्तव्य आहे लढाईत जाणं, पण शाऊल भ्यालेला आहे, गांगारलेला आहे, भीतीने व्याप्त झालेला आहे आणि तो त्याला शस्त्र देतो. पण शाऊलाच्या लक्षात अजूनही येत नाही देवाने आपला उपयोग करून घ्यावा अशी त्याची अपेक्षा असली तरी दावीद स्वतःच्या
स्वतःवर भरोसा ठेवत नाही. त्याची इच्छा होती देवाकडून माझा उपयोग व्हावा, पण माझ्या बलाने नाही, माझ्या शक्तीने नाही. जरी त्याला पूर्ण शस्त्र तिथे घातली, पण त्या शस्त्रांच्या जोरावर नाही, तर देवाने त्याला आधी दिलेल्या देणग्यांवर त्याचा विश्वास होता. या देणग्यांचा देवाने त्याचा आधी उपयोग करून घेतला होता, त्या अनुभवावर त्याचा विश्वास होता. हे शस्त्र त्याला चालवता पण येत नाही. आणि जसा आधी देवाने माझ्या उपयोग करून घेतला दानांचा, तसा आताही तो उपयोग करून घेईल असा दाविदाचा ठाम विश्वास होता. माझ्या बरोबर माझा देव अजून आहे अशी ठाम खात्री दाविदाला होती. तो गल्ल्याच्या दिशेने निघाला. तारुण्याच्या दिवसामध्ये खूप महत्वाची स्टेटमेंट मी करत आहे. तारुण्याच्या दिवसात देवाच्या सहभागितेमध्ये व्यतीत केलेल्या काळाचं फळ ते पाहायला मिळत आहे. तारुण्याच्या दिवसात एकांतात देवाबरोबर जी सहभागिता त्याने घालवलेली आहे, व्यतीत केलेली आहे, उगीच सहज घडलं नाही. हो, हा गेला गल्ल्याला दम देत आहे, गल्ल्याच्या विरुद्ध उभा आहे, त्याला मारत आहे, असं घडलं नाही रात्रीतून. हे त्याचं फळ आहे, जेव्हा त्याने देवाबरोबर एकांतात वेळ घालवला आहे. म्हणून कोणती लढाई आम्ही का जिंकू शकत नाही. एखादं संकट येतं आणि लागले प्रार्थना करायला, एखादं संकट आलं लागले उपास करायला. अरे एका रात्रीतून होतं का? कधी कधी ज्या संकट आमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही प्रार्थना करत असतो, ते संकट देवाने पाठवलेले असतात आम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी, आम्हाला नीट करण्यासाठी, आणि त्याच्या विरुद्धच आम्ही लढत असतो. देवाविरुद्ध उलटा आमचा संघर्ष सुरू होऊन जातोय, आम्हाला कळत नाही कोणाबरोबर. कोणतंही शस्त्र चालवायचं असं कोणाला सांगितलं चल रे हे कर, होऊ शकत नाही ना. त्याचा सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. वार करायचे, वार कसे अडवायचे, झेलायचे हे शिकावं लागतं. नाहीतर एखाद्या नवशिक्याला जर हातात दिले शस्त्र तर तो स्वतःलाच मारून गेला. आणि म्हणून दावीद त्याच्या तारुण्याच्या दिवसामध्ये जो वेळ त्याने देवाबरोबर घालविला त्याचं फळ आज पाहायला मिळतं. म्हणून तरुणांना हा देखील निरोप दावीद देत आहे. इकडे तिकडे वायबार उड्या मारून वेळ घालवण्यात फायदा नाही. जेव्हा युद्धाची वेळ येईल आम्ही पळून जाऊ, कारण आमच्याकडे आहेच काय, युद्ध लढायला. 10 मिनिटं आम्ही इथे युद्धात उभं राहू शकत नाही, इथेच पळून जातो, इथेच बसून जातो, इथेच पाठ फिरून तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो. दावीद पुढे म्हणतो हे युद्ध देवाचं आहे. आम्ही भाग्यवंत आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत, आमचा उपयोग करून घेत आहे. हो, आमच्या सारख्याचा उपयोग चांगले चांगले लोक जगात आहे, शिकलेले, श्रीमंत, बुद्धिवंत, ज्ञानवंत, आमच्यापेक्षा खूप चांगले लोक जगात आहे. पण देवाने मला निवडलं त्याची सेवा करायला, हे युद्ध करायला. आम्ही किती द्यायला